श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आपल्या या YouTube चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आणि आज आपण बघणार आहोत सिंह राशीचे राशी भविष्य म्हणजेच काय की येणाऱ्या 3 महिन्यात ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर या महिन्याचे राशी भविष्य आपण बघणार आहोत. म्हणजे वर्षाचे शेवटचे 3 महिने सिंह राशीच्या व्यक्तींना कसे जाणार आहे, त्यांचे आरोग्य, त्यांचं शिक्षण, त्यांची नोकरी, त्यांचा व्यवसाय, त्यांचे व्यापार हा 3 महिन्यात कसा असणार आहे, हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा. आणि आपले जे मित्रमंडळी, नातेवाईक असतील, अशा मित्रमंडळी, नातेवाईकांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ हे नक्की लिहा. तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. बघा मित्रांनो की सिंह राशी राशी चक्रातली 5व्या नंबरची रास आहे आणि सिंह राशीचे स्वामी हे सूर्य देवता आहे. त्याचप्रमाणे बघा की सिंह राशीच्या व्यक्तींचा एक खास गुणधर्म आहे की त्यांना कुठलेही काम हे एकट्याने करायला आवडत नाही. ते आपल्या सोबत, आपल्या सहकाऱ्यांना, आपल्याला, आपल्या मित्रांना, आपल्या समाजाला सोबत घेऊन जात असतात. म्हणजेच काय की त्यांना कुठलंही काम करताना आपल्या सहकाऱ्यांना सोबत घेऊनच जात असतात. त्यांना कुठलंही काम किंवा कुठलाही आनंद साजरा करायचा असेल तर ते एकटेपणाने ते कधीच साजरा करत नाही. ते आपल्या मित्रमंडळींना, आपल्या नातेवाईकांना सोबत घेऊनच जा करत असतात. तसेच सिंह राशीच्या व्यक्तींना ही कुटुंबाची फार काळजी असते. ते कुटुंबाचा व्यवस्थितपणे सांभाळ करत असतात. ते कुटुंब प्रमुख या नात्याने किंवा कुठलेही प्रमुख जरी नसतील तरी ते आपल्या कुटुंबाची ही काळजी ही अतिशय मेहनतीने काळजी घेत असतात किंवा आपल्या कुटुंबासाठी फार मेहनत करत असतात. म्हणजेच काय की सिंह राशीचे व्यक्ती हे फार मेहनती असतात. त्यांना कुठल्याही प्रकारच्या कामाची लाज किंवा हे न बाळगता ते काम करत असतात. ते काम आपल्या कामाच्या प्रती फार मेहनती असतात आणि प्रामाणिक देखील असतात. त्याचप्रमाणे बघा की फक्त सिंह राशीच्या व्यक्तींनी येणाऱ्या 3 महिन्यात आपलं कुठलंही काम करताना हे सावकाशपणे करायचं आहे. तुमच्या कुठल्याही कामात तुम्हाला हळू करायचे आहे. कुठलंही काम हे तुम्हाला घाई गडबडीने करायचे नाहीये. त्यामुळे तुम्हाला कामातही सावधानगिरी बाळगायची आहे. येणाऱ्या 3 महिन्यात तुम्हाला तुमच्या कामात विशेष लक्ष द्यायचं आहे. त्याचप्रमाणे बघा की येणारे 3 महिने हे तुमच्या आरोग्यासाठी कसे जाणार आहे ते आपण आता बघूया. की आरोग्याच्या बाबतीत म्हणाल तर 16 ऑक्टोबर ते 17 नोव्हेंबर पर्यंत तुम्हाला तुमच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यायची आहे. म्हणजेच काय, तुम्हाला पोटाचे आजार होणार नाही किंवा ताप, थंडी हे किरकोळ आजार जर सोडले तर बाकीचे कुठल्याही प्रकारचे आजार होणार नाही याची तुम्हाला काळजी, दक्षता ही येणाऱ्या ऑक्टोबर आणि नोव्हेंबरच्या मध्यांपर्यंत घ्यायची आहे. त्यानंतर बघा की नोव्हेंबर 16 नंतर तुम्हाला तुमचं आरोग्य हे अतिशय चांगलं राहणार आहे. म्हणजेच काय, नोव्हेंबरचा अर्धा महिना आणि डिसेंबरचा पूर्ण महिना तुम्हाला आरोग्याच्या कुठल्याही प्रकारची समस्या निर्माण होणार नाहीये. परंतु 16 ऑक्टोबर ते 17 नोव्हेंबर पर्यंत तुम्हाला तुमच्या आरोग्याची ही विशेष काळजी घ्यायची आहे. त्यानंतर बघा की शिक्षणाच्या बाबतीत सुद्धा तुम्हाला तुमचं थोडंसं येणाऱ्या 3 महिन्यात काळजी घ्यायची आहे. म्हणजेच काय की तुमचा अभ्यास कमी आणि विचार जास्त असं होणार आहे. म्हणजेच तुम्ही अभ्यास कमी करणार आहात, परंतु अभ्यासाचा विचार मात्र जास्त करणार आहे. तुमच्या मनात वेगवेगळ्या विद्यार्थ्यांच्या डोक्यात वेगवेगळे विचार चालू असतील, तर ते तुम्हाला विचार हे बंद करायचे आहे. आणि येणाऱ्या 3 महिना म्हणजेच काय, ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर या 3 महिन्यात तुम्हाला फक्त अभ्यासावर लक्ष केंद्रित करायचे आहे. म्हणजेच काय की तुमचा अभ्यास कमी होणार आहे आणि बाकीचेच तुमच्या डोक्यात विचार जास्त असणार आहे. त्यामुळे तुम्ही ते विचार सोडून देऊन तुम्हाला फक्त आणि फक्त अभ्यास करायचा आहे. आणि ज्या ज्या विद्यार्थी मित्रांनी किंवा विद्यार्थ्यांनी आपला स्पर्धा परीक्षेचा फॉर्म भरला असेल किंवा एखाद्या गव्हर्नमेंटच्या जॉबची परीक्षा देत असाल, तर त्यांनी ही ऑक्टोबर महिन्यातच देऊन घ्यायची आहे किंवा ऑक्टोबर महिन्यातच त्याचा फॉर्म भरायचा आहे. बाकी नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यानंतर तुम्हाला ती परीक्षेत थोडंसं यश मिळण्याची शक्यता थोडीशी कमी आहे. म्हणून तुम्ही ते ऑक्टोबर महिन्यातच तुम्हाला स्पर्धा परीक्षेचा फॉर्म हा भरायचा आहे. त्यानंतर बघा की 14 नोव्हेंबर नंतर शनी हे वक्री असतात, परंतु 14 नोव्हेंबर नंतर शनी महाराज हे मार्गी होणार आहे. म्हणूनच तुम्हाला
14 नोव्हेंबरचा नंतरचा काळ हा थोडासा शुभ असणार आहे. म्हणून तुम्ही जर एखादं काम करायचं असेल किंवा विद्यार्थ्यांनी जर परदेशात जाण्याची इच्छा असेल, तर ती तुमची 14 नोव्हेंबर नंतर परदेशात जाण्याची इच्छा विद्यार्थ्यांची पूर्ण होणार आहे. त्यानंतर बघा, की तुमचं जर वैवाहिक जीवन, तुम्हाला वैवाहिक जीवन तुमचं ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर या महिन्यात कसं असणार आहे, ते आपण आता बघूया, की वैवाहिक जीवनाविषयी जर सांगायचं झालं असल्यास, तुमचा जोडीदार तुमच्या पाशी म्हणजे तुमच्या जवळ थोडासा हट्टीपणा करणार आहे आणि तो तुम्हाला जोडीदाराचा मग तो पुरुष असेल किंवा महिला असेल, त्याचा हट्ट तुम्हाला पुरवायचाच आहे आणि तो तुम्हाला पुरवावा लागेल. म्हणून तुम्ही थोडंसं तुमच्या जोडीदाराशी संयमाने वागा आणि त्याचा हट्ट पुरवण्याचा प्रयत्न नक्की करा. त्याचप्रमाणे बघा, की जोडीदाराला तुम्हाला तुमच्या जोडीदाराला तुम्हाला थोडासा वेळ द्यायचा आहे. तुमचा ऑक्टोबर महिन्यात तुम्हाला जोडीदाराला आपल्या थोडासा वेळ द्यायचा आहे. बाकी 14 नोव्हेंबर नंतर तुम्हाला तुमच्या परिवाराला वेळ देण्याची संधी उपलब्ध होणार आहे. 14 नोव्हेंबर नंतर तुम्ही तुमच्या परिवारासोबत, तुमच्या जोडीदारासोबत किंवा तुमच्या बायको किंवा नवऱ्यासोबत तुम्ही चांगला वेळ घालवाल. तुमचे जीवनसुद्धा किंवा आनंद जाणार आहे. परंतु 14 नोव्हेंबर पूर्वी तुम्ही थोडीशी तुमच्या जोडीदाराचा हट्ट तुम्हाला पुरवावा लागेल आणि जोडीदार जे म्हणेल ते तुम्हाला ऐकायची गरज लागणार आहे. म्हणून तुम्ही जोडीदाराशी कुठल्याही प्रकारचा वाद न घालता त्याचं सर्व म्हणणं तुम्हाला ऐकायचं आहे आणि जो तुमचा जोडीदार म्हणेल तसं तुम्हाला त्याचा हट्ट पुरवावा लागणार आहे. परंतु 14 नोव्हेंबर नंतर तुमचं पारिवारिक जीवन हे अतिशय सुंदर आणि आनंदात जाणार आहे. त्यानंतर बघा, की आर्थिक बाब. आर्थिक बाबी म्हणायचं झालं, की 20 ऑक्टोबर पर्यंत तुम्हाला धनलाभ हा होणार आहे. म्हणजेच काय, की तुमचे पैशाची आवक 20 ऑक्टोबर पूर्वी वाढणार आहे. तुमचं जर एखाद्या तुम्ही जर एखाद्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट केली असेल किंवा तुमची जुनी इन्व्हेस्टमेंट असेल, त्या इन्व्हेस्टमेंटमधून किंवा गुंतवणुकीतून तुम्हाला परतावा मिळणार आहे. परंतु 20 ऑक्टोबर नंतर तुम्हाला थोडीशी ही आर्थिक बाबतीत तंगी सोसावी लागणार आहे. परंतु 14 नोव्हेंबर नंतर तुम्हाला तुमची आर्थिक बाब ही सुरळीतपणे चालणार आहे. म्हणजेच काय, की 14 नोव्हेंबर नंतर 14-15 डिसेंबर पर्यंत तुम्हाला कुठल्याही प्रकारची आर्थिक तंगी ही राहणार नाहीये. त्यानंतर बघा, की डिसेंबर महिना सुद्धा तुम्हाला थोडासा आर्थिक चणचणीचा जाणार आहे. त्यानंतर बघा, की तुम्ही कुठलंही नवीन काम करताना किंवा नवीन व्यवसाय टाकताना तुम्हाला हा 20 ऑक्टोबर पूर्वीच नवीन व्यवसाय किंवा नवीन वाहन खरेदी करायचं आहे, नवीन जागा जर खरेदी करायची असेल, तर तुम्ही ती 20 ऑक्टोबर पूर्वीच खरेदी करू शकता. असं नाही की तुम्ही 20 ऑक्टोबर नंतर ती खरेदी करू शकत नाही. तुम्ही अ, ऑक नोव्हेंबर महिन्यात, डिसेंबर महिन्यात सुद्धा नवीन वाहन किंवा नवीन घर खरेदी करू शकता. परंतु ते तुमचे जास्तीत जास्त शुभयोग हे ऑक्टोबर महिन्यात आणि ते पण 20 ऑक्टोबर पूर्वी आहे. त्यामुळे तुम्ही कुठलंही नवीन काम करताना जर 20 ऑक्टोबर पूर्वी जर ते केलं, तर त्यास तुम्हाला यश मिळण्याची जास्तीत जास्त शक्यता आहे. त्यामुळे तुम्ही कुठलंही काम करताना हे 20 ऑक्टोबर पूर्वीच करायचं आहे. त्यानंतर बघा, की नोकरी संदर्भात. नोकरी संदर्भात येणारे जे 3 महिने आहेत, ते तुम्हाला अतिशय चांगल्या प्रकारे जाणार आहे. तुम्हाला तुमच्या नोकरीमध्ये नवीन जबाबदाऱ्या मिळणार आहेत आणि त्या नवीन जबाबदाऱ्या जर तुम्हाला मिळाल्या, तर तुम्हाला नवीन काही नोकरीमध्ये शिकण्याचं चान्स मिळणार आहे. म्हणजेच काय, की तुम्ही नवीन काही शिकवू शकता, शिकणार आहात, की जर तुम्हाला जर वरिष्ठांनी एखादं जर नवीन जबाबदारी दिली, की त्या नवीन जबाबदारीतून सुद्धा तुम्हाला काही नवीन शिकायला मिळेल आणि तुम्ही त्या जबाबदाऱ्या हसत-हसत पूर्ण कराल. त्याचप्रमाणे तुम्हाला नोकरीमध्ये बढतीची सुद्धा येणाऱ्या 3 महिन्यात शक्यता आहे. एखाद्या व्यक्तीला नोकरीमध्ये नक्कीच बढती मिळू शकते. त्याचप्रमाणे बघा, की तुमचा पगारवाढ सुद्धा येणाऱ्या 3 महिन्यात होणार आहे. त्याचप्रमाणे बघा, की तुम्हाला कामावर हा आनंद तुमचे काम येणारे 3 महिने हे तुमच्या कामावर हे आनंदात जाणार आहे. तुम्हाला नवीन जबाबदारी मिळणार आहे. वरिष्ठ सुद्धा तुमच्यावर खुश राहतील. त्यामुळे तुमचा येणारे 3 महिने हे नोकरीत अतिशय आनंदात जाणार आहे. त्याचप्रमाणे बघा महिला वर्गासाठी. सिंह राशीच्या ज्या महिला आहेत त्यांच्यासाठी येणारे जे 3 महिने आहे, ते अतिशय धावपळीचे असणार आहे. बघा, की आता ऑक्टोबर, नोव्हेंबर महिन्यात दिवाळी, दसरा, सणासुदीचा काळ आहे. त्यामुळे येणाऱ्या येणारा जो 3 महिन्याचा काळ आहे, तो महिलांसाठी अतिशय धावपळीचा असणार आहे. बघा मित्रांनो, की महिलांनी धावपळ करत असताना
आपल्या आरोग्याची नक्की काळजी घ्यायची आहे. कुठल्याही प्रकारचं तुम्हाला घाई-गडबडीने कुठलंही काम करायचं नाहीये. तुम्ही जर एखादं काम घाई-गडबडीने करायला गेला, तर तुम्हाला इजा होण्याची किंवा तुम्ही पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुम्ही कुठलंही काम करताना अतिशय हळुवारपणे, सावधानगिरीने करा. घरातली आवराआवर असेल, फराळाचं काम असेल किंवा कुठलंही तुमचं घरातील काम असेल, ते महिला वर्गाने अतिशय सावधानगिरीने करायचं आहे. कुठल्याही प्रकारची घाई-गडबड तुम्हाला येणाऱ्या 3 महिन्यात काम करताना करायची नाहीये. आणि विशेष करून बघा, की महिला वर्गाने तुम्ही महिला ज्या प्रकारे बाकीच्या मंडळीच्या आरोग्याची काळजी घेतात, त्याचप्रमाणे तुम्हाला तुमच्या स्वतःच्या आरोग्याची काळजी येणाऱ्या 3 महिन्यात घ्यायची आहे. का? कारण की तुमची येणाऱ्या 3 महिन्यात अतिशय धावपळ उडणार आहे. त्यामुळे तुमचं आरोग्य सांभाळा. तुमचं आरोग्य जर सांभाळलं, तर तुमच्या परिवाराला सुद्धा तुम्ही सांभाळू शकता. त्यामुळे तुम्ही आधी तुमच्या आरोग्याची काळजी घ्या. त्याचबरोबर तुमचं आरोग्य सांभाळा आणि तुमच्या परिवाराला सुद्धा तुम्ही आनंदात ठेवाल. त्याचबरोबर बघा, की मित्रांनो, की व्यापारी वर्गाला सुद्धा येणारा जो दिवाळीचा काळ आहे, तो अतिशय चांगला जाणार आहे. त्यांचा व्यवसाय वाढण्यात येणाऱ्या 3 महिन्यात अतिशय मदत होणार आहे. डिसेंबर महिना सुद्धा तुम्हाला अतिशय शुभ जाणार आहे. तुम्ही कुठल्याही प्रकारचा नवीन व्यापार किंवा व्यवसाय हा 20 ऑक्टोबर नंतर सुरू करायचा जर तुम्हाला असेल, तर तुम्ही सुरू करू शकता. परंतु 20 ऑक्टोबर पूर्वी जर तुम्ही सुरू केला, तर तुम्हाला तो अतिशय फलदायी ठरणार आहे. म्हणून तुम्ही जर येणाऱ्या 3 महिन्यात 20 ऑक्टोबर नंतर जर तुम्हाला एखादा व्यापार किंवा व्यवसाय सुरू करायचा असेल, तर तो थोडासा तुम्ही थांबून सुरू केला तर हरकत नाहीये. बघा मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. श्री स्वामी समर्थ.